दीदी, हे पहा, महाराष्ट्रात 1972-73 साली किती मोठा दुष्काळ पडलेला. हो, किती भीतीदायक आहे ते. बघा तरी, मुलं, स्त्रिया, पुरुष, प्राणी, पक्षी पाण्याविना तडफडून मृत्युमुखी पडले होते. हे तर काहीच नाही. हे चित्र पहा, हे खूप भयानक आहे. हे आफ्रिकेतील चित्र आहे. एक कुपोषित बाळ अन्न पाण्याविना मरत आहे आणि एक भुकेले गिधाड त्याची मरणाची वाट पाहत आहे. पाणी वाचवणे, पाणी निर्माण करणे ही भविष्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी आपण शपथ घेऊ की पाण्याचा दुरुपयोग करणार नाही. पृथ्वी तलावावरती सुमारे 71% पाणी आहे. त्यापैकी फक्त 0.3 ते 1% पाणी उपयोगायोग्य आहे. 2024च्या जनगणनेनुसार जगाची लोकसंख्या 814 करोड आहे. त्याच जनसंख्येला फक्त 1% पाणी पुरेसे नाही. अभ्यासाद्वारे हे कळाले आहे की 3.5 लोक अन्न पाण्याविना मरत आहेत. हो, पाणी टंचाईचा प्रश्न खूपच मोठा आहे. यावरती आपण विकसित भारत बिल्डतून 2025 वरती प्रकल्प करूयात का? हो, करूया. प्रॉब्लेम तर तयार झाला आहे. पाण्याची समस्या निर्माण झालीच आहे. यावरती कुणाकडे उपाययोजना किंवा सोल्युशन आहे का? माझ्याकडे याचे समाधान आहे. मला सायन्स हा विषय खूप आवडतो. मी सायन्स प्रोजेक्ट खूप केले आहेत. त्यामध्ये प्रावीण्यही मिळवले. फारच छान. मग सांग आता आपण कसा प्रोजेक्ट करायचा आहे ते? आपण ह्या साक्षी दीदी तू वॉटर पंप आण, तनिष्का दीदी तू पेल्टियर मॉड्यूल आण, वेदिका दीदी तू बॅटरी आण आणि राधिका दीदी तू कॉपर पाईप आण. राहिलेले साहित्य मी आणतो आणि आपण हे साहित्य कुलकर्णी टीचरांच्याकडे नेऊ आणि मार्गदर्शन घेऊ. हो, चला. अरे आज तुम्ही एकत्र सगळी कशी काय यासाठी आले? प्रकल्प बघू काय केलं. पाण्याविषयी जो दुष्काळ पडलेला, सुलभा ब्राह्मणचं जे तुम्ही पुस्तक वाचून त्याविषयी जो माहिती मिळवलेली आहे, कार्टरांनी या दुष्काळाच्या विषयी एक चित्र रेखाटले आणि त्यांनी स्वतःहून काय केली, आत्महत्या केली. आता विद्यार्थी मित्रांनो इकडूया की बघा, आपण हा जो तुम्ही खूप छान विषय निवडलेला आहे, पाण्याची निर्मिती एकदा झाली की आपल्याला मनुष्य, प्राणी आणि तसेच पशुपक्षी आणि जी जैवविविधता आहे, जो भारत आपला जैवविविधतेने नटलेला आहे, त्याचं आपल्याला संरक्षण करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रयोगशाळेत जाऊन प्रात्यक्षिकच करून मी एअर कॉम्प्रेशनसाठी हे साहित्य आणलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 व्होल्टची मोटर, कॉपर पाईप, मेजरिंग पाईप, एक बॉटल आणि साडीचा बॉक्स आणलेला आहे. मी CPU मध्ये कूलिंग असेंब्ली आणि पेल्टियर मॉड्यूल आणले आहे. हे आपल्या प्रयोगासाठी अत्यंत उपयोगी आहे. मी हे हेटसिंक आणि पेल्टियर मॉड्यूल चिटकवण्यासाठी हे हेटसिंक पेस्ट आणलेली आहे. मी वॉटर हार्वेस्टिंगसाठी एक्सरे पेपर आणि वॉटर स्टोरेजसाठी हा साडीचा बॉक्स आणलेला आहे. मी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 2 टाकाऊ थर्माकॉल आणि त्यासोबत एक पाईप आणलेली आहे. नमस्कार, मी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल घुनकी या शाळेची मुख्याध्यापिका सौ नीलम पंडितराव जाधव.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलची स्थापना 1960ला श्री किसन बापू जाधव यांनी केलेली आहे. या शाळेच्या स्थापनेच्या पाठीमागचा उद्देश एकच होता त्यांचा, की ग्रामीण भागातील मुलांना काय मिळावं, शिक्षण मिळावं, आणि त्यासाठी या शाळेची स्थापना झाली. पूर्वी या शाळेमध्ये तळसंदे, चावरे, कणेगाव इथली मुलं यायची आणि आताही येतातच आहे, कारण शाळेचं वातावरणच कसं आहे, शिक्षणासाठी समृद्ध आणि पोषक आहे. आणि त्यामुळं आपल्या शाळेमध्ये पूर्वीपासूनच इथं मलकाम खेळला जात होता. MPSC, UPSC अशा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा इथले विद्यार्थी काय केलेले आहेत, चमकलेले आहेत. आणि आर्मीमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे, आर्मी आणि पोलीसमध्ये आपल्या गावातली जवळजवळ 100-125 मुलं आता कार्यरत आहेत. काही मिलिटरीमॅन या शाळेचे रिटायर झालेले आहेत. आणि एकंदरीतच या शाळेचा नावलौकिक जो आहे तो ग्रामीण भागातली शाळा म्हणून केला जातो. आणि बिलथॉनला देत असताना मला खूप आनंद होते, आणि यासाठी तुम्ही केलेलं कष्ट, तुमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेले कष्ट, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या प्रोजेक्टसाठी तुमच्या पालकांनी केलेलं जे सहकार्य आहे त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद देते आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते.